अकोला महानगरपालिकेच्या निवडणुकीला आता चांगलाच वेग आला असून उमेदवारांच्या प्रचाराला अधिक गती मिळाली आहे। राजकीय पक्षांनी सभांच्या माध्यमातून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अकोल्यात जाहीर सभा होणार आहे। काही दिवसांपूर्वी भाजप आणि MIMने आपल्या प्रमुख नेत्यांच्या सभांद्वारे प्रचाराचा नारळ फोडला। आज अकोल्यातल्या डाबकी रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा दुपारी 2 वाजता आयोजित करण्यात आली आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेचे एकूण 70 उमेदवार रिंगणात असून त्यांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे अकोल्यात येत आहे। या सभेसाठी पक्षाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे शिवसेना यावेळी आपल्या मित्रपक्ष भाजपच्या विरोधात स्वबळावर ही निवडणूक लढवत आहे। त्यामुळे या सभेकडे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलंय। एकनाथ शिंदे आपल्या भाषणातून उमेदवारांना कोणता कानमंत्र देतात आणि अकोलेकरांना कोणती आश्वासनं देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे महानगरपालिका प्रचाराच्या निमित्तानं अकोला शहरामध्ये येत आहे। त्या निमित्तानं आज सर्व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचं आणि सर्व शिवसेनेच्या उमेदवाराचं या ठिकाणी नियोजनासाठी बैठक होती। त्या बैठकीला मी उपस्थित होतो। उद्याची सभा ही मला वाटते महानगरपालिकेच्या अकोला शहरातल्या कोणतं मैदान आंबेडकर मैदानामध्ये आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानामध्ये, आणि ही सभा होणार आहे। मी सर्व पत्रकार बंधूंना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि माननीय शिवसेनेचे मुख्य नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे मतदारांशी जनतेशी संवाद साधणार आहे।